मध्ये मग पांडुरंगाची मूर्ती आणि सगुणाचं चिंतन ते भिसे बाबा नावाचे वारकरी आहेत आमच्या तात्यांच्या पडावरती. अगदी पाहावी पूजा वारकऱ्यांकडून. थोडा मॉनिटर द्या. नाही तर अलीकडच्या काळामध्ये काय निघाले, आमच्याकडे या तुम्हाला 2 मिनिटात देवाचं दर्शन. मी कोण्या संप्रदायाचा रास करतोय आणि कोणाला नाव ठेवतो म्हणत नाही. म्हणजे साहेब आमच्याकडे एक संप्रदाय आला, ते काय म्हणते, ते संप्रदाय इको कमी करा आवाज. ते संप्रदाय म्हणते काही खाल्लं तरी चालते, काही पिलंय म्हणजे काही पिलंय तरी चालते, देवाऱ्यात देव नाही ठेवला तरी चालतंय आणि दारात तुळस नाही ठेवली तरी चालतंय. मी नेमकं ते आळंदीला गेलो आणि माझा एक नर्सरीवाला मित्र, माझा सीबीएसई पॅटर्न वाला, कारण आपल्याकडे आलेले नक्कीच जास्तीत जास्त जिल्हा परिषद वाले असू द्या, सीबीएसई पॅटर्न वाला माझा मित्र त्या संप्रदायात गेला आणि गावातली एकही तुळस ठेवली नाही. तुळस दिसली की उपटतात ते लोक. मी त्या संप्रदायाला नावच ठेवलं तुळशी उपट्या संप्रदाय. हो, आमच्याकडे लय मारत बोकाळलाय ते तुळशी उपट्या संप्रदाय नाव ठेवलं. सगळ्याच्या दारातल्या तुळशी उपटल्या. मी आळंदीला होतो, नेमकी माझ्याच दारातली तुळस तेवढी राहिली. ती का राहिली? कारण आमची आई लय डेंजर आहे. म्हणजे आमची आई डेंजर आहे म्हणून मी इथं आहे. बरं का, आई डेंजर व्हावं लागतं तेव्हा पोरग इथं येतं. नाही तर आई जर डेंजर नसली तर नाही, ते भैरवी गात येतं. पोरग असो डेंजर पाहिजे. नेमकं महाराष्ट्र आणि गावातली एकही तुळस, मी नेहमी विनोदाने सांगतो, गावातली एकही तुळस ते म्हणतात आमच्याकडे या 2 मिनिटात देवाचं दर्शन. आमच्या साधूच्या नखाच्या चुंबळा झाल्या, दाळ्या जमिनीवर टेकल्या. आमचे कीर्तनकार दाव्या कोरू कोरू वैरा नाही, त्यांच्या स्वप्नात नाही. पोरग नक्की ते गेलं महाराज. मी नेमकं रामनवमीच्या सुट्टीला संस्थेच्या गावाकडे आलो, महेश महाराज, आणि गावाच्या बाहेर आमच्या बस स्टॉपवर बस थांबली. मी बॅग घेऊन खाली उतरलो बसच्या. ते माझ्याकडे आलं कारण याचा सगळा डोळा माझ्या दारातल्या तुळशीवर. ते म्हणे बाबा बाबा. अरे म्हटलं आपण वर्ग मित्र होतो, बाबा बाबा नाही म्हणे चला तुमच्याकडे. माझ्या आईने त्याला माझ्यासोबत घरी पाहिलं आणि आई रागावली, पण गावात प्रकार काय घडला मला माहित नाही. ते नेमकं माझा आग दे आला काहीतरी, त्याला नाश्ता बिस्ता आईने दिला. मी तोपर्यंत स्नान केलं, नित्यनेम आटोपला आणि नित्यनेमाचं जे आपलं जल आहे ते तुळशी मातेला समर्पित करायला गेलो. तुळशी मातेला जल समर्पित केलं, तेवढ्यात तो माझ्याकडे आला. म्हणे महाराज हे काय? म्हटलं ही आमची तुळशी माता आहे, आई आहे. ते म्हणे काय राजा तुम्ही शिकलेले महाराज, कशालाही माता आणि कशालाही पिता म्हणता. ते म्हणे, म्हटलं बाळा आमच्याकडे विज्ञानाचा तर्क लावू नको, कारण विज्ञान जिथं संपतं तिथं अध्यात्माची सुरुवात असते. म्हटलं बाजूला सरक. आणि मग मी तांब्या बाजूला ठेवला आणि मी दोन्ही हात जोडले आई, आणि मी तुळशीचा मंत्र म्हटला. तुलसी श्री सखी शिवे पाप हारणे पुण्यदे नमस्ते नारदनुते नमो नारायण प्रिय धोत्रेकर. मी तुळशीला वंदन केलं आणि डोळे उघडून पाहिलं. तुम्ही झोपले का? मी घरी जाऊन येऊ? काय झालं? समोर तुळसच नाही. तो तुळस घेऊन पुढे, माझी आई झाडू घेऊन त्याच्या पाठीमागे पुढे धावत होता. आता आई आली मला शिव्या द्यायला लागली. म्हणजे मूर्खा तुला सांगितलं होतं ना. त्याला बोल म्हटलं जाऊ दे, काळजी करू नको. हम भी कच्चे गुरु के कच्चे चेले नाही है, पक्के गुरु के पक्के चेले है. बर, थोड्या वेळाने गावात बाहेर चौकात गेलो. आता आमचं गाव थोडं साहेब जंगली भागात आहे. म्हणजे मी जंगली नाही दिसलो तरी, थोडं जंगली भागात गाव आहे. त्याला म्हटलं चाल जरा फिरायला जाऊ. उन्हाळ्याचे दिवस होते, जुने कीर्तनकार सांग. चैत्र महिना होता, ऊन फार तापलेलं, आणि तो आता सीबीएसई, त्याला झाडपाल्याची काय माहिती. नेमकं आम्ही रानात फिरायला गेलो जंगलात, आणि एक भला मोठा वेल असा बहाराला आला होता. जुन्या विद्यार्थ्यांनी गुरुजी दुपारी घरी जावे म्हणून गुरुजींच्या खुर्चीवर ज्याचा प्रयोग केला होता. बोला ना, काचकुरी. तुमच्याकडे काय म्हणतात? तुम्हाला समजतंय काचकुऱ्या? भोगले. जुन्या विद्यार्थ्यांनी लय प्रयोग केला महाराज. उडी सोडली की गुरुजी घरीच. हा, जुने विद्यार्थी तसे होते. आताचे विद्यार्थी मम्मी. जुना विद्यार्थी आंबे चोरून यायचा, ती मजा वेगळी होती. आता जाऊ द्या, ते काहीच राहिलं नाही. जुन्या काळात महिन्याला एक असं तरी असायचं, झाडावरून पडलं आणि हात मोडला. 1 महिन्याला तरी हात बांधलेला गावात असायचा. आता झाडावरून पडला आणि हात मोडला नाही, गाडीवरून पडला आणि हात मोडला एवढे पाहायला भेटतात. जुन्या काळात लोक काचकुऱ्याचा वेल, याला काय माहिती.
सोनेरी रंग आलेला. ते म्हणे महाराज हे काय? म्हटलं आमचा बाप आहे. म्हणे हा? त्याला वाटलं ती माय हा बाप, ती माय हा बाप. मी अलगदच हात जोडले आणि डोळे मिटले, कारण प्रकार डोळे मिटल्यावर होत होता. पुनरावृत्ती सहज होते, काळजी करू नका. टप्प्यात आला की सगळ्यांचा कार्यक्रम होणार. हात जोडले आणि मग मी काचकुऱ्याचा मंत्र म्हणायला सुरुवात केला. काचकुरे कुरकुरे सुरकुरे बुरकुरे, खाजुरे पुजुरे, नाचुरे खुचुरे. इथे घुगे महाराज उवाच अथ प्रथमोध्याय काचकुरी खाजवम. नाही आता काय काचकुऱ्याचा मंत्र आहे? सहज डोळे मिटले ना, हलकत थोड्याच्या फटेतून बघतो. त्यानं वेल उपटायला सुरुवात केली आणि त्यांनी आक्रमण सगळ्या काचकुऱ्याच्या. याची बिना डीजेची शांताबाई झाली. महाराज नाही समजलं का? किरीश का गाना सुनेगा. ज्ञान केलं त्या बोरानामध्ये. ते किरीश का गाना दिल ना दिया ले बेटा, दिल ना दिया ले बेटा, दिल ना. केलं होतं ते नाही का? समजलं नाही? समजलं का तुले? कीर्तनकार म्हणतात म्हणे. हा 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 सगळं ट्रेंडिंगला पाहिजे बाबा. तरी मी लय प्रयत्न आवरायचा केला. काय आहे? नाचायला सुरुवात केली. म्हणे महाराज हे काय? म्हटलं आमची आई लय शांत होती, बाप लय डेंजर आहे. म्हणे आता? म्हटलं एक कर. आमच्या आईला जिथं फेकून दिलं तिचा पाला घे आणि सगळ्या अंगाला लाव. सगळ्या अंगाची खाज जाईल. खाज म्हणजे आपलं पाप आहे. आणि आपल्या अंगाची खाज जावी वाटत असेल तर ही पवित्र तुळशीची माळ पाप रूपी खाज घालवण्यासाठी. पाप रूपी खाज. कोणीतरी माळ घातली आज गावात. आपले काय नाव? कारभारी गोंगाडे. उभं राहा. एकदा उभे राहो. अर्थमंत्री एकदा पा जरा गावाकडे. नाही 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 असं तिकडे पहा ना. असं काय? एकदा टाळ्या वाजवा कडकडून. जोरात जय हरी म्हणा एकदा. जय हरी. हाय दुसरे एक पोलीस पाटलाचे भाऊ आहेत, त्यांना उभं करा. कुठे आहेत ते पोलीस पाटलाचे भाऊ? घालणार आहेत का? घातली घातली घातली. घातली का? घातली. ये बात. जय श्रीराम. विठाला विठाला. महाराज न दिसणारा देव, काही संप्रदायाने देव सांगितला म्हणून बचे धरून मागारा. हा म्हणे नाही उघडा. सहज आपल्याला सगुण देव. पण सगुण कोणता मानावा या थोडी गाडगे बाबाची परंपरा सांगतो. थोडी सगुण कोणता मानावा तर तो दिसणारा मानावा. कारण बरेच लोक म्हणतात आम्ही 12 ज्योतिर्लिंग केले, सप्तपुऱ्या केल्या, चारोधाम केले. मी असं म्हणतो दूरचा देव कळण्याआधी तैसा हृदयामध्ये मी रामू. जवळचा देव कळाला पाहिजे. नाहीतरी पाहेपा दूध किंवा नातरी लवड सवडी मातेनं पवतची बापुडी म्हणून जन्ममरणाची दुतडी बहुड अश्रद्ध दाना पुरुषा या श्लोकावरच्या सगळ्या ओव्या बघून घ्या. दूरचा देव कळण्याआधी जवळचा देव कळाला पाहिजे. महाराज काही लोक म्हणतात सप्तपुऱ्या केल्या, चारोधाम केले, 12 ज्योतिर्लिंग केले, पण जवळचाच कळालं नाही. ते गदी मांडगुळकरांचं गोड पद आहे. सुधीर फडकेंनी गायलेली गोड रचना आहे. हे किती साथ देते मला माहिती